हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता बघा सकाळचे 7:30 वाजत आलेत. हां, ऑलमोस्ट 7:30 वाजले सकाळी. मला जॉबला जायचं आहे आणि आज का मी ब्लॉग चालू केला. माझी मम्मी गेली वॉकसाठी, माझ्यासाठी ऑफकोर्स जेवण वगैरे बनवून गेली. मी इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. त्याच्यानंतर मला सवय आहे की मी माझे कपडे आंघोळीला गेलो स्वतःच धुवून येते. आता ती मला वाळत घालायचे. सो आजचा मी तुम्हाला फुल डेचा ब्लॉग दाखवणार आहे. मला आला इतका कंटाळा आणि त्याच्यात मी आज संध्याकाळी ना ऋतूला बोलवणार आहे. पण आय डोंट नो की ती येते की नाही येते. पण जाऊ द्या, मी तर बोलवायचा ट्राय करते. बघू ती आली तर आली. सो लेट्स स्टार्ट दी ब्लॉग. मला सगळ्यांना माझा स्किन केअर रुटीन कळेल जेव्हा मी तोंडच नाही पुसलं आणि तशी स्किन केअर रुटीन करायला लागले होते. मी ना तोंड पुसायला कधीच टॉवेलचा वापर नाही करत. असे छोटे छोटे रुमाल्स असतात ना, ते मी डीमार्ट वरून घेऊन ठेवले. त्याच रुमालाने मी तोंड पुसते. आणि हल्ली हल्ली तर बघा बारीक बारीक पिंपल्स यायला लागले चेहऱ्यावर. ही फॉक्सटेलची सनस्क्रीन आहे. हीच सध्या तरी मी यूज करते. कारण ठीक आहे, मला नाईट तर कधी काही सूट होत नाही आणि झालं तर मग मी ते चेंज करायला मागत नाही. असं बघा, अजिबात व्हाईट कास्ट ही सनस्क्रीन सोडत नाही. एकदम चांगली लावून घेतली मी पूर्ण चेहऱ्यावर. आणि त्याच्यानंतर ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. मी टॅल्कम पावडर लावत नाही, तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय. आणि पावडर पण मी कधीच अशी धडाधड पुसत नाही, कधीच नाही. मी नुसती टॅप 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 करते. याच्या व्यतिरिक्त मी काहीही चेहऱ्याला लावत नाही. तुम्ही कितीतरी वेळा पाहिले माझ्या कानात, कितीतरी वेळा कानातले पण नसतात. बघा, लागली सगळीकडे मीठ. डन. सगळे त्या बेडरूम मध्ये झोपले आणि मी एकटी आपली ब्लॉक करते. इकडं केसांचा तर काय नक्षा झालाय बाबा. मला असं वाटतंय की केसांना चांगली मस्त स्ट्रेटनिंग वगैरे करून घ्यावी. पण मी आता 1-1.5 वर्ष झालं केसांना काहीही केलेलं नाहीये. फक्त कलर केला होता, पण म्हणजे केमिकल म्हणजे हे मला म्हणायचं स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, केरेटिन असलं काही केलेलं नाहीये. मी आता डायरेक्ट माझ्या नेक्स्ट इयरच्या बर्थडेलाच करेन. तसंही आता हे वर्ष संपायला खूप कमी टाइम राहिलाय. बघा, मस्तपैकी विंचरून झाली आहेत केस. त्या कंगव्याला जी केस उठतात ती अशी काढायची. कधी कधी तुम्हाला घाई असली ना, मी खरं सांगते तुम्हाला, मी काढते सुद्धा अशीच ठेवून देते. पण नंतर संध्याकाळी आल्यावर ऑफकोर्स काढते. कुठे गेला माझा क्लिप? हा, आणि फक्त हे असं बांधून टाकते. बस, ह्याच्यापेक्षा जास्त मी काहीच करत नाही. काहीच नाही. डायरेक्ट सगळं बंद आणि आय एम रेडी टू गो. बघा, झालं. हे नॉर्मल आहे. सनस्क्रीन लावणं हे मेकअप मध्ये येत नसतं, हे स्किन केअर मध्ये येतं. आणि स्किन केअर प्रत्येकाने केला पाहिजे. आणि सनस्क्रीन मी ठेवायची विसरलेले. तुम्हाला आवाज येतोय की नाही? नाही नाही नाही, नॉइस कॅन्सलेशन करणार, तुम्हाला आवाज येणार नाही. बरं चला, आता मी निघते, कारण परत उशीर होईल. परत ट्रेन जर सुटली ना, मग ब्लॉगच करत बसायला लागेल, पर्याय नाहीये. मला आता स्टेशनला पोहोचल्यावर आठवलं की मी माझ्या हेडफोनला चार्जिंगच नाही केले. त्याच्यामुळे एका इयरबडचा आवाजच येत नाहीये आणि दुसऱ्याचा आवाज येतोय. मला असं ऐकायला आवडत नाही. आता कसं होणार आहे? ट्रेन मध्ये तर मला ना हेडफोन म्हणजे माझा जीव की प्राण आहे. लिटरली मला हेडफोन्स असले की मला कोणीही लागत.
हे माझं कायमचं आहे. जाऊ दे, पण आता ऍडजस्ट करायला लागेल. ऑफिसमध्ये मी गेल्या पहिले हेडफोन चार्जिंगला लावून देणार आहे. संध्याकाळी आलं की मला अशी कामं आठवतात. असं वाटतं की ऑफिसला न जाता सगळी कामं करावी, पण ऑफिसला जावंच लागेल, पर्याय नाही. मी आता स्टेशनला आले घरी जाण्यासाठी. 6 वाजले तरी अजून ट्रेन नाही आली. बाई, ज्या दिवशी लवकर घरी जायचं असतं ना त्या दिवशी ट्रेनच येत नाही. मम्मी घरी नाहीये, मला खूप काम आहे. जेवण जरी नाही बनवलं, बाहेरून जरी खाल्लं तरी काम तर आहेच ना. आणि मी हॉस्पिटलमधला कुठलाच ब्लॉग नाही घेतला, कारण खरं सांगतो मी ब्लॉगच घ्यायची विसरले होते, म्हणून घेतलाच नाही. आता डिरेक्टली मला घरी जाताना आठवलं की मी ब्लॉग सुरू केला होता, जो मी घेतलाच नाही. देवा, आता ही मागची ट्रेन आली म्हणजे आता ह्या ट्रेनला प्रचंड गर्दी होणार. वैताग येतो, वैताग गर्दी म्हटलं की. ट्रेन 5 मिनिटं नाही, 5 नाही 15 मिनिटं लेट झाली तर किती गर्दी वाढली. बापरे, असे चढलोय आम्ही, आमलाच माहिती. आणि माझी सीट ती असते नेहमी, आज माझी सीट गेली. एवढ्या गर्दीत मरू दे, आम्ही नाही चढते एवढ्या गर्दीत. सो मी जॉबवरून घरी आले आणि मला एका भाजीवाल्याच्या शॉप मध्ये काय भेटलं, 1 मिनिट, कैरी. ह्या सीझन मध्ये कैरी भेटते का? म्हणजे मला जेवढं माहिती आंबे तर उन्हाळ्यात येतात ना, मग कैरी आता कशी? जाऊ द्या, कशी पण असू द्या, पण मला भेटली. आणि मला कैरी असं त्याच्यावर मीठ, हळद हे टाकून खायला खूप आवडतं. बाबा, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं की मला कैरी आवडते. तुम्हाला काय जाऊ, तर मी मस्तपैकी काहीतरी बनवेल. नाही, आज नाही बनवणार, ऋतू येणार आहे ना, मग आम्ही तुम्ही काहीतरी खायला जाऊ बाहेर. आणि पण उद्या वगैरे काहीतरी मी बनवेल. आणि ही कैरी खायला प्रचंड आवडते. काय सांगू तुम्हाला, सिरियसली. आधी सगळं घरातलं काम करून घेते, कारण मग एकदा खाल्लं ना मग मला घरातलं काम नाही करू वाटत. आणि कपड्यांच्या प्रचंड गड्या घालायच्या बाकी. माझी मम्मी मला जातानाच सांगून गेली आहे, इशू कपड्यांच्या गड्या घाल, हे नाही ते नाही. म्हटलं आता पहिले कपड्यांच्या गड्या घालते. मी आता ऍक्च्युली कपड्यांच्या गड्या तिने घातल्या होत्या, पण काय आता आवडते मी एक. ऋतू बघा कशी बसली आणि टायपिंग करते. हो, मी हे टाकणार आहे आणि तू काहीही बोल, फक्त तू नीट बोल, कारण याच्यात काही तुझ्या बोलण्यात चेंजेस होणार नाहीत. बेबी बेबी अरे बेबी, इकडे बघ. आता कसं पळालं तू? खूप बेकार पळालो होतं का, तर कुत्रे सगळे भुकायला लागले म्हणून आम्ही दोघी पळालो. आम्ही खाली वाट बघतोय, आईस्क्रीम येते. आणि तिने तिच्या घरचा ऍड्रेस दिलाय, तर तिची मम्मी झोपली असेल, तिची मम्मी ओरडेल आम्हाला. म्हणून जसं तो आईस्क्रीम मला 5 मिनिटावर दिसेल ना, आम्ही इथून पळत जाणार आणि ती आईस्क्रीम घेणार आहे बिल्डिंगच्या खालूनच. फक्त आता लवकर आले पाहिजे आईस्क्रीम. हे आईस्क्रीम साठी आम्ही गेले किती तास, गेले अर्धा तास आम्ही वाट बघत होतो खाली. ते पण रात्रीचे किती वाजले तुम्ही बघा, 12:30. आता ही फक्त चांगली नाही लागली पाहिजे, म्हणजे चांगली नाही लागली तर ऋतू आणि मी फक्त. यार मी फर्स्ट टाइम ट्राय करते, कारण मी इन्स्टावर बघितलेलं या खूप फेमस होतं. तुम्हाला पण माहिती असेल तर सांगा, फेमस आहे. बघते ना आता किती फेमस आहे, चव पाहूनच कळत किती फेमस आहे. राग आलाय मला बाई. सो फर्स्ट बाईट खाते.
चांगले बाई थांब मला बिचारी ऋतू भाजी असते रात्रीच्या 1:45 लेट मी शो. ऋतू नको घासू. एकच आहे. तिची भांडी घासून झाली. थँक्यू ऋतू. मला इतकी बेकार झोप इतकी मी अजून तोंड नाही धुतलंय. मला कपडे बदलायचे आहेत. आतरून टाकायचंय. हो अगं पण तू बेडवर झोपती ना. तू खाली झोपणार आहे हा का. मला नीट नाही आठवते ग. मला नाही आठवते म्हणून विचारते तुला. हा 4ला झोपलो होतो. पळी ना. फ्रेंड्स आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही व्लॉग प्लीज शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पहा रे पहा.